आज बनवूया हिरव्या मिरचीचं पिठलं. त्यासाठी हिरवी मिरची ना कढईमध्ये तेल घालून भाजून घेतली. त्यानंतर लसूण, जिरे, थोडंसं मीठ, कोथिंबीर घालून याचा ठेचा वाटून घेतला. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टमाटं, 1 चमचा हळदी पावडर आणि थोडीशी तेलात कोथिंबीर घालून चांगलं असं परतवून घेतलं. त्यानंतर चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घेतलं. पाण्याला उकळी येऊ दिली. त्यानंतर चाळून घेतलेलं बेसन, जेव्हा पाण्याला सळसळ उकळी येते तेव्हाच थोडं थोडं करून बेसन घालायचं आणि छान असं घोटून घ्यायचं आणि मस्त असं आपलं 1-10 मिनटं शिजवून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हिरव्या मिरचीचं पिठलं तयार झालं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं पिठलं आणि भात तयार आहे.